शांति शांति। सघोषोधार्तराष्ट्राणां हृदयानि व्यदारयत् नभश्च पृथिवीं चैव तुमुलो व्यनुनादयन्। हे सर्व शंख वाजल्यानंतर युद्धाच्या पूर्वी एकमेकाला दहशत उत्पन्न करावी, आपलं सामर्थ्य आहे ते गरजून सांगावं, अशा दृष्टीने ही एक प्रकारची पद्धत आहे। आणि त्या तऱ्हेने सर्वांनी शंख वाजवले आणि आता पुढे काय होतंय ते आपण पाहूया। अथ व्यवस्थितान् दृष्ट्वा धार्तराष्ट्रान् कपिध्वजः प्रवृत्ते शस्त्रसम्पाते धनुरुद्यम्य पाण्डवः। ॐ ऋषिकेशं तदा वाक्यम् इदमाह महीपते सेनयोर्भयोर्मध्ये रथं स्थापय मेच्युत। महीपते म्हणजे हे राजन, अथ म्हणजे त्यानंतर, कपिध्वजः म्हणजे कपिध्वज, पांडवः म्हणजे अर्जुनाने, व्यवस्थितान म्हणजे उभे असलेल्या, धार्तराष्ट्रान म्हणजे कौरवांना, दृष्ट्वा पाहून, तदा म्हणजे त्या, शस्त्रसंपाते प्रवृत्ते म्हणजे युद्ध सुरू करण्याच्या वेळी, शस्त्रपात करण्याच्या वेळी, धनु म्हणजे धनुष्य, उद्यम्य म्हणजे उचलून, ऋषिकेशम श्रीकृष्णाला, इदम हे असे वाक्य म्हणजे वचन, आह म्हणजे बोलला, की अच्युत हे अच्युता, मे म्हणजे माझा, रथम रथ, उभयोः सेनयोः म्हणजे दोन्ही सैन्याचे मध्यभागी, स्थापय म्हणजे उभा कर। अर्जुन म्हणतोय की हे ऋषिकेशा, मला एकदा सर्व हे जे उभे असलेले आहेत ते दिसतात आहेत आणि आपल्या बाजूनी आता शस्त्रपात करण्याची वेळ आलेली आहे, आपण आता युद्ध सुरू करणार आहे। त्यापूर्वी एकदा मी हे धनुष्य उचलतोय आणि आता हे पहिलं अस्त्र चालवणार, त्यापूर्वी एकदा मला तू या दोन सैन्याच्या मध्ये नेऊन उभा कर। सर्वात पुढे मला असं उभं केलंस तर मला एकदा पाहून घेऊ दे, की आपला अंदाज घेऊ दे की आपल्याला काय करायचंय। म्हणजे या तऱ्हेने अर्जुनाने श्रीकृष्णाला सांगितलं। या ठिकाणी आपल्याला आता लक्षात आलं, पहिला जेव्हा श्लोक आला होता त्यावेळेला आपल्याला लक्षात नव्हतं आलं की श्रीकृष्ण आणि अर्जुन हे पांढऱ्या घोड्याच्या रथातून आले असं म्हटलं होतं, पण रथ कोण चालवत होतं ते म्हटलेलं नाहीये। रथ हा श्रीकृष्णाने चालवायचा आहे हे आपल्याला जर पूर्वी काही गोष्ट माहिती असेल किंवा तशा काही गोष्टी माहिती असतील तर आपल्याला माहिती असेल। पूर्वी काय झालं होतं ते आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेला कृष्णाने पांडवांना मदत करायचं ठरलं त्यावेळेला कृष्णाने एक अट आधीच घालून ठेवली होती की एका बाजूनी मी मदत करीन पण हातात शस्त्र धरणार नाही, नुसतं मार्गदर्शन करीन, आणि नाही तर दुसऱ्या बाजूनी माझं सर्व सैन्य आहे ते तुम्हाला मदत करेल। आणि ही जेव्हा विभागणी झाली तेव्हा दुर्योधनाने मागितलं सैन्य। तो म्हणाला, तू काय हातात शस्त्र न घेताना नुसतं आम्हाला तिथे शहाणपणा शिकवणार आणि आम्हाला काय करायचंय, त्यापेक्षा आम्हाला तुझं सैन्य सगळं दे। पा काय मूर्खपणा। शेवटी युद्ध ही ज्ञानावरती जिंकावी लागतात। शस्त्र तर दोन्ही बाजूला असतात आणि नुसत्या शस्त्रांवरती युद्ध कधीच जिंकता येत नाहीत। तर युद्ध जिंकण्याचं एक तंत्र आहे आणि संपूर्ण राजकारण हे बुद्धीच्या किंवा सारीपटाचा जसा खेळ खेळत असताना किंवा आपण चेस खेळत असताना सोमट्या हलवू त्याच्यावरती, त्या बुद्धिमत्तेवरती तो डाव जिंकायचा असतो, तसंच युद्धाचं आहे, तसंच राजकारणाचं आहे। तर दुर्योधनाने त्यावेळेला असं मागून घेतलं की नाही, मी पहिलं मागणार आणि मला पाहिजे तुझं सैन्य। आता श्रीकृष्णाचं सैन्य
स्वतःचा जो नायक आहे, स्वतःचा जो देव आहे, स्वतःचा जो आपल्याला सैन्याला पोचतोय त्याच्याशी लढणार आहे का? पण ते सैन्य दिलं दुर्योधनाकडे, आणि हे कौरवांकडे गेलेलं श्रीकृष्णाचं सैन्य श्रीकृष्णावर शरसंधान करणार आहेत का? आणि श्रीकृष्ण जो आहे तो सर्व तऱ्हेची माहिती पुरवणार, तो ऐन वेळेला सर्व ज्ञान देणार, आणि ते देणार म्हणजे तो युद्धक्षेत्रावरती तर येणारच. आणि म्हणून असं ठरलं की श्रीकृष्णाने अर्जुनाचा सारथी व्हायचं. शेवटी सारथीच महत्वाचा असतो, कारण सारथी जसं चालवेल, बऱ्याच वेळेला असं झालेलं आहे की जो सारथी आहे, जो आपली गाडी चालवणार आहे, तो म्हणतो की साहेब आज या बाजूने जाऊ, तिकडे मला असं वाटतं की ट्रॅफिक जाम आहे, आणि त्याच्या याने आपण वेळेवर पोहोचू शकतो. आपण हट्ट धरून बसला तर त्या सारथ्याचं ऐकलं नाही तर काय होईल? पण या ठिकाणी तर कृष्णासारखा सारथी आणि तो मार्गदर्शन करणार म्हटल्यानंतर अर्जुनाचा रथ कृष्ण चालवत होता आणि अर्जुनाला फार निश्चिंती झालेली होती. आणि पहिल्यांदा अर्जुनाने श्रीकृष्णाला अशी विनंती केली की या दोन सैन्याच्या मध्ये नेऊन माझा रथ उभा कर, मला एकदा पाहू दे. इथे सुद्धा प्रवृत्ती त्या मागच्या, आपण आठवत असेल की दुर्योधनानं म्हटलं होतं की माझ्यासाठी मरायला तयार आहेत आणि यांचं सगळ्यांचं तुम्ही संरक्षण करा वगैरे जे काही म्हटलं होतं. इथे अर्जुन पुढे निघालाय. तो म्हणला दोन्ही सैन्याच्या मध्यभागी नेऊन पुढे मला उभं कर, आपला रथ ठेव त्या ठिकाणी, मला मी पाहतो काय आहे ते, आणि त्याप्रमाणे आपण पुढची योजना करू. हा दोघांमधला जो फरक आहे तो फरक जर लक्षात घेतला तर आपल्यालाही लक्षात येईल की कुठल्या वस्तू संसारात किंवा अडचणीच्या वेळेला उपयोगी पडतात. शेवटी मार्गदर्शन हे महत्त्वाचं ठरतं. रिसोर्सेस बऱ्याच वेळा नसले तरी सुद्धा चालू शकतात, परंतु आपल्याला ते असलेच तर ते वापरण्याचं ज्ञान, आणि नसले तर त्या वाचून कसं जीवन आपलं पुढे ढकलायचं याचं ज्ञान हेच महत्त्वाचं असतं.